MPSC ग्रो टुगेदर या तुमच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांची पहिल्यांदा मी माफी मागतो. कारण आहे की लिपिक आणि टंकलेखक या संवर्ग म्हणजे वेगवेगळे 22 विभाग आहेत आणि 22 विभागाचे जवळपास 270च्या जवळपास प्राधिकरण आहेत. अशी एक मोठी ॲड आलेली आहे. त्याचा रिझल्ट लागलाय, म्हणजे आता टायपिंगचं तुम्हाला स्किल टेस्ट सुद्धा येणार आहे. मग भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणजे मी पूर्वी भाग 1 बनवलेला होता. त्याची लिंक इथं आय बटनवरती येईल. बघितलेलं नसेल तर तो बघून घ्या. त्याच्यामध्ये आपण 7 विभागांची माहिती दिलेली होती की लिपिक पदावरती तिथं जर तुमची नियुक्ती झाली तर ते कुठं होणार आहे आणि तुमचं प्रमोशन कसं होईल या सगळ्या त्याच्यावरती आपण बोललेलं होतं. आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरी गेलात तरी तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाणार आहे. तो अगोदर बघा, नंतर या विभागाला या पार्टला सुरुवात करा. लिपिक आणि टंकलेखक संवर्ग आपली ती 1 वर्षापूर्वी सुरू केलेली सिरीजचा आज कंटिन्यू करतोय. त्याबद्दल अगोदर माफी मागितली तुमची. आजचा जो आपला विभाग आहे तो आपण होम डिपार्टमेंट किंवा त्याला गृह विभाग या विभागाच्या अंतर्गत 3 प्राधिकरणं आहेत. त्यांचे आपल्याला काय करायचे आहे म्हणजे माहिती घ्यायची आहे, सगळं डिटेल समजून घ्यायचं आहे. लिपिक टंकलेखक पदावरती तुम्ही कुठे नियुक्त व्हाल, काय सगळ्या गोष्टी आपण डिटेल बघूया. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा व्हिडिओ नक्की. चला विषयाला सुरुवात करूया. गृह विभाग, या गृह विभागाच्या अंतर्गत ह्या 4 प्राधिकरणांची तुम्हाला काय केलेली आहे, लिपिक टंकलेखक पदाची जाहिरात आलेली आहे. पहिला आहे उत्पादन शुल्क विभाग, मुंबईच्या बाहेर पोस्टिंग असं त्याच्यामध्ये स्पेसिफिक दिलेलं आहे. उत्पादन शुल्क विभाग मुंबई बाहेर चे जी प्राधिकरणे आहेत तिथं तुमची नियुक्ती होईल. DGP म्हणजे पोलीस महासंचालक यांच्या अंतर्गत जिल्हा लिपिक या पदावरती आहे. पोलीस महासंचालक यांच्या अंतर्गत शहर लिपिक या पदावरती होऊ शकतं किंवा DGP पोलीस महासंचालक यांच्या अंतर्गत मुसफल केलं ते मुसफल लिपिक. आणि पाचवा आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई, फॉरेन्सिक लॅबोरेटरी जे असतात त्याच्यामध्ये लिपिक. म्हणजे असं गृह विभाग या विभागाच्या अंतर्गत अशा आपल्याला 5 प्राधिकरण म्हणजे 5 वेगवेगळ्या ठिकाणी लिपिक टंकलेखक पदावरती तुमची नियुक्ती होऊ शकते. तुम्हाला ते टिक करायचे किंवा याच्यापैकी कुठलं आपण घेतलं पाहिजे हे तुम्हाला प्रायोरिटी ठरवता यावी यासाठी आपण याच्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. एक एक विभाग बघूया. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला प्रत्येकामध्ये प्रमोशन्स, त्याच्यानंतर पोस्टिंग्स आणि तुम्हाला किती संधी आहेत, काय आवड असेल तर तिथं जावं हे बघितलं पाहिजे. प्रथमतः सांगतो, होम विभाग असा आहे जिथं तुम्हाला पोलीस यांच्याशी संबंध येणार आहे, म्हणजे पोलीस प्रशासनाशी संबंध येणार आहे. आणि पोलिसांचं जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग असतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहे त्याच्याशी रिलेटेड तुमचा संबंध येणार आहे, म्हणजे अख्ख्या सर्व्हिसमध्ये. हे एक लक्षात ठेवा. आता पहिला त्याच्यातला सब विभाग आहे गृह विभागातला उत्पादन शुल्क विभाग मुंबई बाहेर पोस्टिंग. आता याच्यामध्ये जर तुमचं लिपिक आणि टंकलेखक पदावरती जर नियुक्ती झाली, उत्पादन शुल्क विभाग मुंबई बाहेर या प्राधिकरणामध्ये जर तुमची नियुक्ती झाली, निवड झाली, तर तुमची पोस्टिंग विभागीय उपसंचालक उत्पादन शुल्क यांचे जे काही विभाग आहेत सगळ्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी यांचे SP च्या वरती असतात. विभागीय उपसंचालक ही पोस्ट आहे, जे पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, मुंबई जे की त्याचं ठाण्याला त्यांचं कार्यालय आहे. अशा विभागीय उपसंचालक या ठिकाणी तुमची पोस्टिंग होईल, जी त्यांच्या कार्यालयाच्या अंतर्गत. किंवा तुमची दुसरी पोस्टिंगचं ऑप्शन असणार आहे जिल्हा अधीक्षक जे कार्यालय आहेत, म्हणजे SP कोणते एक्साईजचे SP त्यांच्या कार्यालयामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ म्हणून तुम्ही करणार आहात. मग याच्यामध्ये तुमचं काम काय असणार आहे, त्यांच्या रजेचे फाईल, त्याच्यानंतर त्यांचे सेवाविषयक बाबी, सेवाविषयक ज्या काही बाबी असतात, पेमेंट असेल, त्याच्यानंतर प्रवास भत्ता असेल, मेडिकल बिलं असतील, भरपूर गोष्टी असतात, सुट्ट्या असतात, या सगळ्या गोष्टी ज्या बघायच्या आहेत, सेवा पुस्तक असेल, त्याच्यानंतर वेतन असेल, हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह तुमचं काम काय असतं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट लाईन वरती तुम्ही एक स्टार्टर म्हणून काम करता, स्टार्ट करता, तुमच्यापासून फाईल स्टार्ट होत असते. म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये मुंबई बाहेरील पोस्टिंग झाली किंवा सिलेक्शन झालं तर या 2 ऑप्शन तुम्हाला आहेत. याच्यामध्ये तुम्ही एक तर विभागीय लेवलवरती तुमचं
पूर्ण सर्व्हिस असणार आहे, किंवा तुमचा ऑप्शन आहे जिल्ह्याच्या स्तरावरती, म्हणजे विभाग, रिजनल लेवल आणि जिल्हा स्तर या दोन ठिकाणी तुमची पूर्ण पोस्टिंग असणार आहे. आता याच्यामध्ये प्रमोशन्स कसे आहेत, प्रमोशन्सची पातळी आपण बघूया. प्रमोशन्स तुम्ही लागताना काय लागणार आहात, लिपिक आणि टंकलेखक लागणार आहात. तिथून पुढे तुमचं प्रमोशन होईल वरिष्ठ लिपिक मध्ये. त्याच्यानंतर त्याचं प्रमोशन पुढे होणार आहे कार्यालय अधीक्षक या पदावरती, आणि तिथून त्याचं प्रमोशन काही प्रमाणात शेवटी रिटायरमेंटच्या जवळपास जे एसीपी असतात, एसीपी राज्य उत्पादन शुल्क जे एमपीएससीतून भरलं जातं पद, त्याच्यावरती काही जणांचं म्हणजे कमी वयामध्ये लागला तर आफ्टर एक 27, 28 किंवा 30 वर्षाच्या सर्व्हिसच्या जवळपास गेल्यानंतर तुम्हाला एसीपी राज्य उत्पादन शुल्क म्हणून रिटायर होता येणार आहे. जवळपास रेंज पकडा की साधारणतः 6 ते 8 वर्ष याच्या रेंजमध्ये तुमची काय होते, प्रमोशन होत असतात. ते कमी पण होऊ शकतात, परंतु त्याच्या पुढे जाणार नाहीये लिपिक टंकलेखक पदावरनं पुढे जाण्यासाठी. हे तुम्हाला यामध्ये आहे, म्हणजे गोल्डन चान्स. तुम्ही शेवटी राज्यसेवेतलं जे पद आहे ते भूषवून रिटायर होऊ शकता. त्याच्यानंतर आता पुढचं प्राधिकरण आहे पोलीस महासंचालक यांच्या अंतर्गत असणारे लिपिक पदाची जी 3 प्रकारचे लिपिक आहेत त्यांच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत. चला, तर त्यातलं पहिलं आहे जिल्हा लिपिक संवर्ग, अशी एक पोस्ट होती. त्याच्यानंतर शहर लिपिक संवर्ग, आणि तिसरं आहे मुसफल संवर्ग. अशा 3 प्रकारचे संवर्ग याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यापैकी तुमची कोणत्या तरी एकावरती निवड होणार आहे. आता जिल्हा लिपिक संवर्ग यांची जी पोस्टिंग असते किंवा हे कोणाच्या अधीनस्थ असतात, ते परिक्षेत्र असतं बघा. पोलीस परिक्षेत्र तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्राचे जे पोलिसाचे विभाग पाडलेले आहेत त्याला परिक्षेत्र म्हणतात. त्या परिक्षेत्राचे जे प्रमुख असतात ते इन्स्पेक्टर जनरल असतात, त्यांना आपण आयजी म्हणतो. इन्स्पेक्टर जनरल यांच्या अंतर्गत हे सगळ्या पोस्टिंग होत असतात. मग त्यांच्या अंतर्गत कुठं होईल, एसपी ऑफिस मध्ये तुमची पोस्टिंग होऊ शकते किंवा इन्स्पेक्टर जनरल कार्यालयात पोस्टिंग होऊ शकते, आणि काही प्रमाणात यांचं प्रमोशन झाल्यानंतर ते सीपी ऑफिस मध्ये जातात. सीपी ऑफिस मध्ये नाहीये. तुमचं ऑफिस कुठं कुठं असणार आहे, मग हे कुठं, म्हणजे 12 आपले जे पोलिसांचे परिक्षेत्र आहेत त्याचे प्रमुख परिक्षेत्राच्या ठिकाणी किंवा एसपी ऑफिस मध्ये, या 2 ठिकाणी तुमची पोस्टिंग असणार आहे. म्हणजे क्रीम पोस्टिंग, चांगल्याच पोस्टिंग असणार आहेत चांगल्या शहरांमध्ये. म्हणजे एसपी ऑफिस सगळे शहराच्या ठिकाणी आहेत, आयजी ऑफिस तरी मोठ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी किंवा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी असतात. मग हे तुमची तिथं पोस्टिंग असणार आहे. मग याच्यात पदोन्नती काय असणार आहे तुमची, लागताना तुम्ही कनिष्ठ लिपिक म्हणून लागणार आहात. त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन होईल वरिष्ठ लिपिक. त्याच्यानंतर तुम्ही प्रमुख लिपिक म्हणून पोस्टिंग होणार आहात. त्याच्यानंतर कार्यालय अधीक्षक म्हणून होणार आहात. आणि सगळ्यात सरते शेवटी तुमची प्रशासकीय अधीक्षक म्हणून पोस्टिंग होणार आहे. खूप मोठे मोठे प्रमुख पद आहेत. म्हणजे वरिष्ठ लिपिक झाल्यानंतर एक पूर्ण विषयाचे तुम्ही डिसिजन मेकिंग घेऊ शकता. प्रमुख लिपिक झाल्यानंतर 2-3 विषय तुमच्याकडे डायरेक्ट येतात. कार्यालय अधीक्षक झाल्यानंतर एसपी ऑफिसचे तुम्ही म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे चार्ज असतो. आणि प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे 2-3 नंबरचं पद आहे त्या एसपी ऑफिस मधलं किंवा आयजी ऑफिस मधलं प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचं, बरं का. पोलिसिंग नाही, पोलिसिंगचं नाही, तर तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवरती काम करत असता. ते चांगल्या प्रकारे तुम्हाला काम करता येणार आहे. त्याच्यानंतर शहर लिपिक संवर्ग, शहर लिपिक संवर्ग यांची जी पोस्टिंग आहे ती सीपी ऑफिस म्हणजे कमिशनर ऑफिस मुंबई किंवा डीजीपी ऑफिस मुंबई, डीजीपी ऑफिस मुंबई यांच्या अधीनस्थ जे काही पद हे आहेत, ऑफिसेस आहेत. मग याच्यामध्ये असेल एसआयडीचं कार्यालय असेल, एसआयडीचं कार्यालय आहे. त्याच्यानंतर अँटी करप्शन ब्युरोचं हेड ऑफिस आहे, एटीएसचं हेड ऑफिस आहे, तारयंत्राचं वेगवेगळे भरपूर याचे हेडक्वार्टर्स आहेत मुंबईच्या ठिकाणी. त्या ठिकाणी तुमचं शहर लिपिक या पदावरती नियुक्ती झाल्यानंतर, निवड झाल्यानंतर तुमची मुंबईमध्ये सर्व्हिस होणार आहे. मी काढलेल्या माहितीप्रमाणे पदोन्नतीमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून तुम्ही जॉईन होता, त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक होता, प्रमुख लिपिक होता, आणि कार्यालय अधीक्षक म्हणून शेवटचं तुमचं पद असणार आहे. त्याच्यानंतर मुसफल लिपिक, मुसफल लिपिक असं वेगळं नाव आहे. यांची पोस्टिंग कुठं कुठं होते याची लिस्ट पुढे दिलेली आहे. आपण बघूया. आता यांची पोस्टिंग बघा कुठं कुठं आहे. महासंचालक एसीबी महाराष्ट्र राज्य यांच्या अधीनस्थ असणारे वेगवेगळे कार्यालय यांच्या ठिकाणी तुमची पोस्टिंग होते. राज्य गुप्त वार्ता अधिकारी आयुक्त यांच्या अधीनस्थ असणारे जिल्हा लेवलचे, तालुका लेवलचे कुठलेही कार्यालय इथं होते. त्याच्यानंतर अंमली पदार्थाविरुद्धचं अधीनस्थ कार्यालय संचालक महाराष्ट्र पोलीस, त्याच्यानंतर विशेष कृती दल,
त्याच्यानंतर विशेष पोलीस निरीक्षक नाशिक परिक्षेत्र, कोल्हापूर परिक्षेत्र, म्हणजे तुमचा सगळीकडेच पोस्टिंग होते. त्याच्यानंतर SRPF मध्ये म्हणजे विशिष्ट पोलीस महानिरीक्षक म्हणजे IG ऑफिसला पण आहे, त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कार्यालयामध्ये पण आहे. SRPF मध्ये पण तुमची पोस्टिंग असणार आहे. बघा SRPF आहे गडचिरोली परिक्षेत्र, हो का, हे SRPF 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 19 जे SRPF आहेत त्या ठिकाणी तुमची पोस्टिंग होणार आहे. त्याच्यानंतर प्राचार्य अपारंपरिक अभियान केंद्र नागपूर, त्याच्यानंतर प्राचार्य गुप्त वार्ता अधीक्षक प्रबोधिनी नाशिक, अशा सगळ्या ठिकाणी तुमची पोस्टिंग होणार आहे. आता तुमचं प्रमोशन कसं होईल? लिपिक असल्यानंतर तुम्ही लिपिक टंकलेखक म्हणून लागणार आहात. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक म्हणून तुमची 4 ते 5 वर्षात प्रमोशन होतं परीक्षा देऊन. त्याच्या परीक्षा असतात, त्या डिपार्टमेंटल परीक्षा पास झाल्या की तुम्ही लगेच होता वरिष्ठ लिपिक. त्याच्यानंतर तुम्ही प्रमुख लिपिक म्हणून आणि पुढे 4-5 वर्षामध्ये होता. त्याच्यानंतर कार्यालय अधीक्षक नॉन गॅझेटेड म्हणून पुढच्या 4-5 वर्षात म्हणजे 12-13 वर्षामध्ये तुम्ही कार्यालय अधीक्षक पदावरती जाता. पुन्हा पुन्हा तुम्हाला थोडं वेट करावं लागतं. कार्यालय अधीक्षक गॅझेटेड म्हणून तुम्ही तुमची नियुक्ती. त्याच्यानंतर वरिष्ठ कार्यालय अधीक्षक राजपत्रित आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राजपत्रित, म्हणजे इथून तुम्ही आफ्टर 15 ते 16 वर्षाच्या नंतर तुम्ही गॅझेटेड ऑफिसर म्हणून काम करायला लागतं आणि खूप चांगल्या पदावरती तुम्हाला काम करता येतं, हे लक्षात असू द्या. हे पद पण खूप चांगलं आहे. आपली जस्ट आता आलं इथं तुम्हाला म्हणून सांगतो, आपली इतिहास, संपूर्ण इतिहास स्टेट बोर्ड, जे जुनं स्टेट बोर्ड होतं त्याची एक बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये 5वी 6वी 7वी 8वीचे स्टेट बोर्ड प्लस 11वीचे स्टेट बोर्ड याचं त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर प्लस नोट्स, PPT फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स, व्हॅलिडिटी 3 महिने, वॉच टाइम अनलिमिटेड आहे, ज्याच्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास पूर्ण केला गेलाय. जॉईन करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपचे दिलेले ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर पुढचं बघा, पुढचं प्राधिकरण आहे फॉरेन्सिक लॅबोरेटरीचं, जे संचालनालय आहे मुंबई यांच्या अधीनस्थ असणारे जे काही कार्यालय आहेत त्या ठिकाणी तुमची काय होते? पोस्टिंग होते. याच्या अंतर्गत जर तुमची लिपिक पदावरती नियुक्ती झाली तर आता बघा यांचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ हायरार्की कशी आहे. तुम्ही कोणत्याही, आता बघा डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई हे आपले याच्या अंतर्गत नियुक्ती होणार आहे. किंवा त्याच्या अधीनस्थ असणारे रिजनल ऑफिसेस कोणते कोणते आहेत? मुंबईला आहे, नागपूर आहे, पुण्याला आहे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे, सोलापूर, अशा फॉरेन्सिकचे जे काही तुमचे रिजनल ऑफिसेस त्या ठिकाणी होते किंवा मिनी लॅबोरेटरी आहे त्या ठिकाणी सुद्धा तुमचं होऊ शकतं. मिनी लॅबोरेटरी कुठं आहे? ठाण्याला आहे, रत्नागिरीला आहे, त्याच्यानंतर नाशिक, धुळेला, चंद्रपूर, सोलापूर, हे सगळं जे इथं दिलेलं आहे तिथं होतं. इथं दिलेली जी नावं आहेत याच्यापैकी कुठेही तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. तुमचं काय होणार आहे? अगोदर तुम्ही क्लर्क आणि टायपिस्ट असणार आहात. त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन सिनियर क्लर्क म्हणजे वरिष्ठ क्लर्क म्हणून होतं. त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन असिस्टंट म्हणजे सहाय्यक अधीक्षक म्हणून होतं. त्याच्यानंतर तुम्ही अधीक्षक म्हणून होता आणि त्याच्यानंतर तुमचं पुढे प्रमोशन होतं प्रशासकीय अधिकारी म्हणून असणार आहे. हे लक्षात ठेवा, तुमची अशी हायरार्की, म्हणजे तुमचं प्रमोशन असं होतं: क्लर्क, त्याच्यानंतर सिनियर क्लर्क, त्याच्यानंतर असिस्टंट सुपरिटेंडंट, त्यालाच आपण सहाय्यक अधीक्षक म्हणतो, त्याच्यानंतर अधीक्षक आणि प्रशासकीय अधिकारी, असं तुमचं याच्यामध्ये प्रमोशन होणार आहे. पहिलीच क्लर्कची भरती असल्यामुळे या पोस्टवरती तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं फास्ट प्रमोशन होऊ शकतं. प्रमोशन तुमचं फास्ट होऊ शकतं आणि तुमच्या पोस्टिंग या ठिकाणी आहेत हेही तुम्हाला कळून येतं. डिव्हिजनल आणि मिनी लॅबोरेटरी, रिजनल लॅबोरेटरी, मिनी लॅबोरेटरी, याचं सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्ही मिनी लॅबोरेटरीच्या ठिकाणी असाल तर क्लर्क तुमच्यावरती सिनियर क्लर्क, असिस्टंट सुपरिटेंडंट आणि सुपरिटेंडंट असं तुमचा वरचे सिनियर असणार आहेत. भरपूर ठिकाणी तुमचं सगळं तुम्हाला इथं दिसून येतं. सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या समोर, म्हणजे जसं शासनाच्या वेबसाईटवरती तुमच्या पदाबद्दल जे जे काही माहिती सांगितलेली ते तुम्हाला इथं दिलेली आहे. आपल्या बॅचेस आहेत, ॲपवरती बघू शकता. ही मेंटरशिप टेलिग्राम चॅनलवरती बॅच आहे. त्याच्यानंतर कंबाईंड पूर्वचं रिव्हिजन बॅच जर बघत असाल तर ती आपल्या ॲपवरती आहे. राज्यसेवेची सुद्धा आपली रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे ॲपवरती. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल दिलेले आहेत, ॲप डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्ही वेगवेगळ्या बॅचेसला ॲडमिशन सुद्धा घेऊ शकता आणि फायदा घेता येईल. आणि वेगवेगळ्या परीक्षा, ज्या राज्यसेवा असेल, कंबाईन असेल येणाऱ्या, त्याच्यामध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर एक मदत म्हणून तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये मदत होऊ शकते. ओके, भेटूया पार्ट 3 मध्ये. वेगळं एक विभाग घेऊन त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्याच्यामध्ये देतो. ओके, धन्यवाद.